नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2023 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। मित्रांनो, हे ग्रामसेवक भरतीचे आपले भाग 4 आहे। यापूर्वी अशाच पद्धतीचे एकूण 3 ग्रामसेवक भरतीशी संबंधित अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। जर ते पाहिले नसतील तर पाहून घ्या। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि प्रिवियस इयर पेपरसुद्धा आपण चेक केलेला आहे, ते पाहून घ्या। तर पहा, आपल्या ह्या टेस्टचा पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते घोषित झाले आहे? तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातल्या पहिल्या फळांच्या गावाची घोषणा ही नुकतीच झालेली आहे, ज्याची घोषणा ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। तर ते गाव कोणतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित झालेले आहे। मित्रांनो, यासोबतच लक्षात घ्या, फुलपाखरांचे गाव हे महादरे आहे, तर पुस्तकांचे गाव हे भिलार आहे। महाराष्ट्रातील या गावांचा हा उल्लेख अशा पद्धतीने केला जातो, तर परीक्षेमध्ये जर आलं तर चुकू नये म्हणून हे लक्षात असू द्या। यासोबतच अकलूज येथे सर्वात मोठी ग्रामपंचायत अस्तित्वात आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। पुढील प्रश्न, रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा मित्रांनो, रंकाळा तलाव हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून ऑप्शन क याचं योग्य उत्तर आहे। यासोबतच नागपूर या ठिकाणी पहा मित्रांनो, अंबाझरी आणि रामसागर हे तलाव नागपूर या ठिकाणी आहेत। भंडारा या ठिकाणी शिवनी आहे, तर अहमदनगर येथे विसापूर हे महत्त्वाचे तलाव आहेत, ज्यावरती प्रश्न परीक्षेत विचारल्या जात असतात। ठीक आहे, पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, नुकताच यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे, तर तो कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, डॉक्टर यशवंत मनोहर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। मित्रांनो, हे मराठी साहित्यिक आहेत। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील तसेच भारतातील जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारण्यात येत आहे, तर त्यानुसार तुम्ही महत्त्वाच्या पुरस्कारांकडे थोडा नजर ठेवून चला। यासोबतच पहा, जे पंडित राजा काळे आहेत यांना कर्नाटकातील सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचे ऑक्टोबर, सप्टेंबर तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्याची तुम्ही करंट अफेअर्स लक्षात घ्या, जे की परीक्षेमध्ये विचारण्याची त्याची जास्त संभाव्यता असते। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, अनुसूचित जमातीसाठी महात्मा गांधीजींनी कोणता शब्दप्रयोग केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ। मित्रांनो, गिरिजन हा शब्दप्रयोग अनुसूचित जमातीसाठी महात्मा गांधीजींनी असा शब्दप्रयोग केला होता। यासोबतच ठक्कर बाप्पा यांनी आदिप्रजा हा शब्दप्रयोग केला होता। हर्बर्ट रिस्ले यांनी आदिवासी हा शब्दप्रयोग केला होता, तर डॉक्टर हटन यांनी आदिम जमाती असा शब्दप्रयोग त्यांनी केला होता। मित्रांनो, लक्षात घ्या, अनुसूचित जमाती ही जी संज्ञा आहे ती सर्वप्रथम सायमन कमिशनने वापरली होती। ठीक आहे, लक्षात घ्या। काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव असाव्यात असे कोणत्या कलमाद्वारे नमूद करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, कलम 330 नुसार लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव असाव्यात असे नमूद करण्यात आलेले आहे। मित्रांनो, यासोबतच कलम 300 हे मालमत्ता अधिकाराशी संबंधित आहे। कलम 350 हे मातृभाषेतून प्राथमिक स्तरावर जे शिक्षण असते त्या शिक्षणामध्ये मातृभाषेमध्येच सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी तरतूद कलम 350 मध्ये आहे। कलम 100 मध्ये जे संसदेचे सभाध्यक्ष असतात त्यांना जो निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे ती कलम 100 नुसार त्यांना देण्यात आलेला आहे। तर हे महत्त्वाचे कलम आहेत, तर लक्षात असू द्या। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक हे राजा राममोहन रॉय यांना म्हटले जाते। मित्रांनो, राजा राममोहन रॉय यांचे कार्य बरेच महान आहे, त्यापैकी त्यांचे एक महत्त्वाचं अग्रगण्य कार्य म्हणजे 1929ला जे सती प्रथा बंदी कायदा आहे, तर त्याच्या समर्थनात राजा राममोहन रॉय यांचे फार मोठे योगदान आहे। जे सती प्रथा बंदी कायदा लागू झाला होता तेव्हा भारताचे गव्हर्नर हे विल्यम बेंटिंक होते। ठीक आहे, लक्षात घ्या। यासोबतच राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती, आत्मीय सभेची स्थापना केली होती। ठीक आहे,
आणि राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक यासोबतच भारतीय प्रबोधनाचे जनक, भूतकाळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा असं सुद्धा काही ठिकाणी संबोधल्या जाते. तर त्यांचे संबोधनसुद्धा तुम्ही लक्षात घ्या. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असं म्हटल्या जाते. पुढील प्रश्न क्रमांक 7. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पहा मित्रांनो, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट जे की शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. तर ती केव्हा केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क. 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झालेली होती मित्रांनो. यासोबतच 1930ला डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना त्यांनी केलेली होती आणि 1935ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केलेली होती. मित्रांनो, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पुढे रूपांतर झाले होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. ठीक आहे. तर मित्रांनो, ही माहितीसुद्धा नोट डाऊन करा, कारण महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यासंदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येत आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 असा आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर पहा मित्रांनो, भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती. लक्षात घ्या मित्रांनो, आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895ला गागोदे जे की पेठ जिल्हा रायगड या ठिकाणी आहे आणि त्याचा मृत्यू झाला होता 15 नोव्हेंबर 1982ला जे की पवनार महाराष्ट्रामध्ये झाला होता. मित्रांनो लक्षात घ्या, 15 नोव्हेंबर 1982ला त्यांचा मृत्यू आहे, त्यामुळे नोव्हेंबर या महिन्यात त्यांचा मृत्यू येतो, त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न विचारण्याची संभाव्यता अधिक वाढते. ठीक आहे. लक्षात घ्या, त्यांना भारतरत्न हे 1983ला देण्यात आले होते मरणोपरांत. ठीक आहे, लक्षात घ्या. यासोबत पुढील प्रश्न, भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा संमत करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. 1961ला हुंडा प्रतिबंधक कायदा हा भारतामध्ये लागू करण्यात आला होता. तर मित्रांनो लक्षात घ्या, यासोबतच 1993ला मानवी हक्क संरक्षण कायदा, 1856ला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि 1990ला राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा संमत करण्यात आलेला होता. तर हे महत्त्वाचे कायदे आहेत जे की केव्हा पारित करण्यात आले असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न क्रमांक 10 असा आहे, निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर 2023साठी निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून, लक्षात घ्या मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. लक्षात घ्या, 2022ला अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती ही नॅशनल आयकॉन म्हणून करण्यात आलेली होती. ठीक आहे. राहुल द्रविड यांचे भारत पेट्रोलियमचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून राहुल द्रविड यांचे या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, साक्षी मलिक यांची जी नियुक्ती आहे ती बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेचे हरियाणाचे नेतृत्व म्हणून साक्षी मलिक यांची नियुक्ती झालेली आहे किंवा त्यांची निवड आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11 असा आहे, ब्रह्मगिरी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ब्रह्मगिरी शिखर हे मित्रांनो लक्षात घ्या, नाशिक या जिल्ह्यामध्ये येते. ब्रह्मगिरी यांची जी उंची आहे ती 1295 मीटर एवढी उंची ही आहे. तर मित्रांनो पहा, ब्रह्मगिरीसोबतच कळसुबाई शिखर हे अहमदनगरमध्ये आहे जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर आहे. तर याची उंची आहे 1646 मीटर. त्यानंतर आहे सालेर ज्याची उंची आहे 1567 मीटर आणि गवळदेव जे की अहमदनगरमध्येच आहे, याची उंची आहे 1522. ठीक आहे. आणि सालेर हे नाशिकमध्ये आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 12 असा आहे, महाराष्ट्राचा राज्यमासाचे नाव काय आहे? तर पहा मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यमासाची नुकतीच नाव घोषित झालेली आहे जे की सिल्वर पाम्पलेट हे महाराष्ट्राचे राज्यमासा म्हणून घोषित झालेले आहे. यासोबतच महाराष्ट्राचे माहिती पाहिली तर राज्य फुलपाखरू हे ब्लू मॉर्मॉन आहे, राज्य फूल हे जारूळ जे की ताम्हण आहे, राज्यवृक्ष हे महाराष्ट्राचा आंबा आहे, राज्य पक्षी हरियाल आहे, राज्य प्राणी हा शेकरू आहे, राज्य खेळ हे कबड्डी आहे. तर राज्यगीताची नुकतीच घोषणा झालेली आहे जे की जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून नुकतीच घोषित झालेले आहे. बहुतेक फेब्रुवारीमध्ये त्याची घोषणा झाली होती. तर हे होते महत्त्वाचे मानचिन्ह जे की परीक्षेमध्ये विचारतात. पुढील प्रश्न क्रमांक 13, नुकतेच ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ व्यक्ती मालिनी राजोरकर यांचे निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्रात पारंगत होत्या?
तर पहा मित्रांनो, 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. त्या शास्त्रीय गायक होत्या मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून शास्त्रीय गायन या क्षेत्राशी ते संबंधित होत्या, याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, नुकतेच कवी, गीतकार ना. धों महानोर यांचे सुद्धा मृत्यू झालेलं आहे. तर ते केव्हा झालं ते लक्षात घ्या. 3 ऑगस्ट 2023ला ना. धों महानोर यांचे सुद्धा मृत्यू झालेले आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनावरती प्रश्न येते. पुढील प्रश्न क्रमांक 14वा. FTIIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लक्षात घ्या मित्रांनो, FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर याच्या अध्यक्षपदी हे नुकतेच आर. माधवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आर. माधवन हे 3 इडियट्स या मूवीमधले एक अभिनेते होते किंवा आहेत. आणि यासोबतच पहा, ईडीचे प्रभारी अध्यक्ष हे राहुल नवीन झालेले आहेत. ईडी याचा फुल फॉर्म इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट असा होते. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन EBC याचे अध्यक्ष हे श्रीनिवास के. स्वामी झालेले आहेत. मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष हे बाबा पाटील झालेले आहेत. लक्षात घ्या, ही महत्त्वाची नियुक्त्या याच 2-3 महिन्यामधील आहेत. तर त्यावरती प्रश्न 100% परीक्षेत येते, हे नोट डाऊन करा. पुढील प्रश्न क्रमांक 15वा आणि शेवटचा. नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील शांतिनिकेतन व होयसाल मंदिरे मिळून भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या ही किती झाली आहे? तर 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. एकूण 42 ही आता भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या झालेली आहे. पूर्वी 40 होते, तर यामध्ये आता शांतिनिकेतन व होयसाल मंदिरांची या ठिकाणी संख्या ॲड करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचे हे होते मित्रांनो 15 असे टॉप महत्त्वाचे प्रश्न. ही जर माहिती आवडली, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत अवश्य शेअर करा. अतिशय अल्प कालावधी आहे, यामध्ये महत्त्वाचे प्रश्नांकडे आपलं लक्ष जाणं हे फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, पूर्वीचे जर तुम्ही आपले व्हिडिओज पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या. ZP रिलेटेड एक महत्त्वाची सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. जर काही डाऊट प्रश्न उरले तर कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन झाला नसेल तर अवश्य जॉईन व्हा. तिथून तुम्हाला महत्त्वाचे PDFs आणि स्टडी मटेरियलसुद्धा वेळोवेळी मिळत असते. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.